नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. काल सांगितल्यानुसार आज मी ठरवलेला 23वा भाग वाचणार आहे. आता आपण सुरुवात करू. भाग 23. युगाची दिनचर्या आता आखीव झाली. सकाळी ती 6:30ला उठे. आंघोळ वेणीफणी आटोपून खोलीत वाचित बसे. मॅट्रिकच्या मुलींना शिकवायचं म्हणजे आधी चांगली तयारी अभ्यास करून जायला हवं. मालतीबाईंनी तिच्याकडे इंग्लिश विषय सोपवला होता आणि तिनंही तो हौशीनं पत्करला होता. त्या विषयाची तिला आवड होती. रोज ती वाचन करी. जेवणाची वेळ झाली की ती खाली उतरे. आपलं आणि नानांचं पाटपाणी मांडून घेई. त्यांच्याबरोबर जेवायला बसे. शाळेतल्या विषयावर गप्पा होत. शिकवण्यातही त्यांचं मार्गदर्शन घेई. काही प्रश्न विचारून घेई. जेवण उरकलं की शाळेला जाण्यासाठी तयार होऊन जिना उतरे. नाना झोपाळ्यावर बसलेले असत. नाना येते हं, आई येते ग, असं म्हणून ती बाहेर पडून रस्त्याला लागे. आईचं आणि तिचं फारसं बोलणं होत नसे. ती बोलण्याच्या भरीला पडत नसे. आधीच तिचा स्वभाव काहीसा चिडका. या दुखण्यातून तिचा तो चिडकेपणा अधिकच वाढला होता. साधं बोलणंही तिला तेढं वाटे. यामुळं युगा तिच्याशी जरुरीपुरतंच बोले. तिच्यापासून शक्यतो दूर राही. काही कारणाशिवाय खाली फारशी येत नसे. आपल्याच खोलीत अभ्यास करीत वाचन करीत बसून राही. संध्याकाळी शाळेतून आली की स्वयंपाकीण काकू हजर असल्या तर चहा करून देत. पण बहुधा रोज तिला स्वतःला चहा करून घ्यावा लागे. कारण नानांच्या मागून बऱ्याच वेळानं ती शाळेतून येई. काकू नानांना चहा खाणं देत. तिचं खाणं झाकून ठेवून देवळात निघून जात. युगा शाळेला नोकरीला जायला लागल्यापासून देवळात जाऊन येण्याची आपली वेळ त्यांनी बदलली होती. तिच्या आईला स्वयंपाकघरात काम करणं अजून झेपत नव्हतं. तिनं स्वयंपाकीण काकूंना सांगून टाकलं होतं, काकू, स्वयंपाकघरात जाऊन चहा खाणं करण्याची दगदग माझ्यानं नाही व्हायची. तुम्ही चहा खाणं करून देत चला आणि मग जा. संध्याकाळच्या स्वयंपाकाचा हवा तर त्याच वेळी कुकर लावून ठेवा. मग उशिरा आलात तरी चालेल. नाना शाळेतून तिच्या आधी घरी येत. ती येई तेव्हा नानांचं आपल्या मित्रमंडळींसह ज्ञानेश्वरी वाचन चाललेलं असे. ती येई, हातपाय तोंड धुवून स्वतःचा चहा करून घेई. झाकून ठेवलेलं खाणं खाई. माझघरात कॉटवर आई बसलेली असे. कधी बाहेर झोपाळ्यावर बसलेली दिसे. खाणं चहा उरकून पुन्हा वरती आपल्या खोलीत जाई. घरी करायला आणलेलं शाळेचं भरपूर काम असे. वह्या, पेपर्स तपासणं, नवीन धड्याच्या नोट्स काढणं. विद्यार्थिनींच्या होमवर्क बरोबर शिक्षकांचंही होमवर्क वाढलं होतं. पण हे काम जेवढं वाढेल तेवढं हवंच होतं. कारण सगळा दिवस आपलं मन कुठंतरी गुंतवून ठेवायचं होतं तिला. ते या नोकरीमुळं चांगलंच गुंतवून ठेवता येत होतं. रात्री जेवायची वेळ झाली की ती खाली उतरे. जेवताना नानांची गप्पा होत तेवढ्याच. तिची शाळेची नोकरी सुरू झाली आणि मग एक दिवस तिनं जयश्रीच्या पत्राचं उत्तर लिहून टाकलं. प्रिय मैत्रीण जयश्री, तुझं पत्र वाचलं. त्याच दिवशी नव्हे त्याच क्षणी मी मुंबईला येऊन पोचले. तुझं मुंबईचं वर्णन वाचता वाचता त्या प्रचंड गतिमान चक्रात मी केव्हा कशी सापडले मला कळलंच नाही. तू म्हणतेस ते खोटं नाही. माणसाच्या जीवनाला वेग हवा, गती हवी. तिथं येण्यासाठी माझं मन खूप उत्सुक झालं आहे. पण जया, अगं आमच्या दाराशी हा पण सध्या ठाण मांडून बसला आहे. मध्यंतरी माझी आई टायफॉइडनं आजारी होती म्हणून माझं येणं लांबलं हे तुला माहीत आहेच. अजूनही तिची प्रकृती पूर्ववत झाली नाही. अशक्तपणा खूप आहे. जरा श्रम झाले की ताप येतो. आमच्या घरात तसं घरातलं बघायला दुसरं कुणी नाही हे तू जाणतेसच. अशा स्थितीत माझा स्वार्थ साधण्यासाठी मी दूर जाणं म्हणजे तिचे श्रम वाढवणं आणि ती आजारी पडणं हे ओघानं आलंच. म्हणून तूर्त हे वर्ष तरी मी इथंच राहायचं ठरवलं आहे. घरी राहून MA पुस्तकं वाचून काढेन. अगं, मालतीबाईंच्या सरस्वती मंदिरात मला तूर्त नोकरी मिळाली आहे. टेम्पररी एक शिक्षिका मॅटर्निटी लिव्हवर गेली आहे तिच्या जागी. तेव्हा नोकरी आणि घरीच अभ्यास यात हे वर्ष घालवीन. मुंबईच्या जीवनाचा प्रचंड वेग नसला तरी या नोकरीमुळं माझ्या इथल्या जीवनाला थोडी गती आली आहे बरं का. तू तिथला MAचा अभ्यासक्रम, पुस्तकं मला कळव. शक्य झाल्यास काही पाठव. VPP या वर्षी येऊ शकत नाही म्हणून तुझी निराशा होईल. पण पुढच्या वर्षी मात्र निश्चित 100% येणार. माझ्या नोकरीसाठी तुझ्यासह वहिनींनी खटपट केली त्याबद्दल नको. कारण वहिनींचे आभार मानण्याचा औपचारिकपणा केला तर त्यांना राग येईल.
पण पुढच्या वर्षी येईन तेव्हा त्यांनाच पुन्हा तुमच्या ऑफिसमध्ये काही चान्स आहे का बघा ना म्हणावं लागणार. म्हणून हवं तर आपलं आभाराचं मधाचं बोट. तुझी लांबलचक पत्र येत राहिली तर तू रागावली नाहीस असं समजायचं. खरं ना? आता बघते हं खरं खोटं काय ते. तुझी युगा. शाळेत जाता जाता तिनं पत्र पोस्टपेटीत टाकलं. पत्र वाचून जयश्रीची निश्चित निराशा होईल, पण आपली स्वतःची थोडी का निराशा झाली? पण पण आपल्या जीवनमार्गावर मैलाच्या दगडासारखे हे पण लागलेले आहेत की काय? असू देत, त्याचा आता विचार नको. ती झपझप चालू लागली. युगे, युगा, अगं युगंधरा. मागाहून हाक आली. सुलभाचा आवाज तिनं ओळखला. ती थांबली. सुलभा गरम रंगात लपेटलेल्या आपल्या चिरंजीवाला डाव्या हातावर धरून उजव्या हातानं त्याच्यावर छत्री छाया धरून येत होती. युगानं म्हटलं, कुठं? निघालीस कुठं? रात्रीपासून बाळाचं अंग घसमलंय, सर्दी झाली. सासूबाई म्हणाल्या याला आधी डॉक्टरकडे घेऊन जा. म्हटलं, जी आज्ञा, म्हणून निघाले. असं. युगानं आपली छत्री मिटली आणि तिच्या हातातली छत्री घेऊन बाळावर धरली. दोघी चालू लागल्या. कुठं निघालीस? डॉक्टरकडे. तुझ्या आईचं कसं आहे? तसं बरं आहे, म्हणजे ताप वगैरे नाही, पण अशक्तपणा अजून आहे. रोज औषधाला जातेस? छे, आता रोजचं औषध बंद झालंय, टॉनिक सुरू आहे. मग आता कुठं निघालीस? शाळेत, आपल्या मालतीबाईंच्या सरस्वती मंदिरात. सरस्वती मंदिरात? कशाला? युगानं हसून म्हटलं, अगं शाळेत 2 कारणांसाठी जातात, शिकायला नाहीतर शिकवायला. तू शिकवायला निघालीस? अर्थात. अगं BA झाले तेव्हा शिकायला निघाले नाही हे निश्चित. सुलभा क्षणभर तिच्याकडे पाहत राहिली, मग स्तब्धपणे चालू लागली. थोड्या वेळानं तिनं विचारलं, म्हणजे सरस्वती मंदिरात तू नोकरी धरलीस? तिच्या विचारण्यात उत्सुकता नव्हती, रोष होता, निराशा होती, चीड होती. युगाला ते जाणवलं. तिनं हसून म्हटलं, अगं नोकरीला मी धरलं नाही, पण नोकरीनं मला रस्त्यात जात असता अचानक पकडलं. आपल्या मालतीबाईंची धावपळ तुला माहीत आहेच. त्यांची मॅट्रिकच्या वर्गावरची शिक्षिका मॅटर्निटी लिव्हवर जायच्या आधीच आजारी पडली. विद्यार्थिनींचं नुकसान व्हायला लागलं म्हणून त्यांचं नुकसान टाळायला तू पुढं सरसावलीस. आणि तुझं नुकसान युगा? सुलाबाई, मैत्रिणीवर रागवायचा तुला पूर्ण हक्क असला तरी तो हक्क भलत्या क्षणी गाजवणं बरं नाही. माझं ऐकून तर घे. ऐकून काय घ्यायचं? तुझा मुंबईला जाण्याचा विचार बारगळला हेच ना सांगणार तू? सुले, फसलेले बेत माणूस दुसऱ्याला, हो अगदी जीवलग मैत्रिणीला, मित्राला सुद्धा सांगत नसतो, मनात लपवून ठेवतो. माझा बेत बारगळला नाही. आई अजून पूर्ण बरी झाली नाही. अरुणभाई हॉटेलात राहतोय. मी जाऊन त्या प्रिन्सिपलच्या घरी राहायचं. त्यापेक्षा अरुणभाईला खोली मिळाली की मग तिचं जाणं खर्चाच्या दृष्टीनं सुद्धा सोयीचं होईल. तोपर्यंत आईही पूर्ण बरी होईल. अगं घरी 4 पैसे पाठवता आले तर बाहेर राहण्याचा उपयोग. नाहीतर मुलं शिकली, घराबाहेर गेली, तिकडची झाली. सुलभानं हसून म्हटलं, शहाणी ग बाई. प्रुडन्स, दाय नेम इज वुमन. तिच्या बोलण्यानं युगाही हसली. दवाखान्याचं वळण आलं तसं सुलभानं तिच्या हातातली छत्री घेत म्हटलं, युगा आता एखाद्या रविवारी ये ना. या रविवारी येतेस? बघते. सुलभा दवाखान्याकडे वळली. ती पुढं चालू लागली. आपण मुंबईला निघून गेलो नाही यात चूक केली का? आईच्या प्रकृतीचं जे कारण सांगितलं आणि प्रत्येकाला सांगतो ते सर्वस्वी खरं आहे का? तसं पाहिलं तर आपण आता गेलो असतो तरी हरकत नव्हती. आईची प्रकृती तशी ठीक आहे, मग का गेलो नाही? मुंबईला गेलो असतो तर नोकरी मिळत होती, हो, पण आईच्या आजारपणामुळं आणि अरुणभाईच्या अचानक जाण्यामुळं जी ओढगस्तीची परिस्थिती निर्माण झाली ती सावरता आली असती का? 4-5 दिवसापूर्वींचीच गोष्ट. टॉनिकची बाटली संपली ती आणायला आपण केमिस्टकडे गेलो होतो. पुरोहित केमिस्ट आपल्या नानांचे जुने स्नेही, दोघेही समवयस्क. त्यांचा नुकताच BSc झालेला मुलगा बिलं लिहायला बसला होता. त्यानं 2 महिन्यांचं बिल आपल्या हाती दिलं. तेवढ्यात पुरोहित काकांचं लक्ष गेलं. त्यांनी म्हटलं, अरे दीपक, ते बिल कशाला दिलंस? राहू दे, त्याची आता घाई नाही. आपण हसून म्हटलं, काका तुम्हाला केव्हाच घाई नसते, पण मी बिल मागणारच होते. नाना रोज मला आठवण करतात आणि मी विसरून जाते. आईच्या टॉनिक बरोबर मलाही आता एखादं मेमरी टॉनिक घ्यायला हवं.
बिलाचा आकडा पाहून ती हबकली. पण आता आपला पगार महिना अखेर मिळेल, बरंचसं ओझं कमी होईल या विचारानं तिला केवढा दिलासा दिला. इथं नोकरी, सगळा पगार, आपण घरात खर्च करू शकू. या वर्षी खर्चाची ओढाताण कमी झाली की पुढच्या वर्षी सहज सगळा जम बसेल. शाळेच्या नोकरीत ती आता सबंध दिवस गुंतून राहत होती. रात्री जेवणानंतरही शाळेचं काम घेऊन बसे. अगर उशिरापर्यंत वाचन करी. डोळे पेंगुळले की झोपी जाई. पण कधी कधी थकूनही झोप लागत नसे. बिछानाला पाठ टेकली की झोप निघून जाई. मिटल्या डोळ्यांसमोर छिन्न विछिन्न झालेली अनेक स्मृतिचित्र नजरेसमोर सारखी मागं पुढं होत राहत. ती त्या वेड्यावाकड्या भग्न तुकड्यांकडे पाहत राही. मग नकळत त्यातले काही तुकडे उचलून घेई, जुळवून पाही. पण त्या जुळविलेल्या तुकड्यात सलगपणा येण्याऐवजी ती अधिकच वाकडी तिकडी दिसत. मग ओंजळीत धरलेले ते तुकडे ती पुन्हा खाली टाकून देई. छे, आता या तुकड्यांचा माझ्या जीवनात काही उपयोग नाही. हे तुकडे आता सांधता येणार नाहीत. जे झालं ते गेलं. आपल्या जीवनाचं एक पर्व संपलं. जीवनाचा प्रभातकाल संपला. मग आता सुरू होईल तो माध्यान्ह काल का? कोण जाणे. मग ती कूस पालटून डोळे मिटून घेई. वर्गात आपण काय बरं शिकवणार आहोत या विचाराला ती स्वतःला इतकी पुरून टाकी की दुसऱ्या कुठच्याही विचाराला तिथं चंचू प्रवेश करायलाही जागा मिळत नसे. आजचा हा भाग इथेच संपला. आपण आता भेटणार आहोत युगंधरा कादंबरीच्या 24व्या भागामध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.